गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर. मॅनिटी पॉवरचं पहिलं षटक साहिल 11 शिलांदवाडी संघाचा हा गोलंदाज आहे मोहन. 30 चेंडू आणि 63 धावांचं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कोणता संघ हा सामना जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये. 60 धावा कुठून काढले, क्षमा असावी, 63 धावा कुटायच्या आहेत. 62 धावा कुठल्या या शिलांदवाडी संघाला आणि 30 चेंडू मध्ये तब्बल 63 धावा कुटायच्या विजयासाठी श्री गणेश गोरेगाव संघाला. चला सामना ऑन करायचा आहे. पंच चिंतामण शिंदे आपल्याला देखील विनंती असेल, आपण सामना फिडअप करायचंय. सामन्याला सुरुवात होते. 30 चेंडू 63 धावांचं समीकरण. काय होईल, काय बिघडेल हे येणारे 30 चेंडू सांगून जातील. पहिला चेंडू कैलासने खेळून काढला. एक धाव पुन्हा दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जातोय. 61 धावांची गरज आहे. ओहो, बॅच रीडिंग मध्ये चेंडू जाईल सी मारे कपार. हा एक कैलासचा ब्रँड श्री गणेश गोरेगाव संघासाठी हा येतोय षटकार. धावफलक जाऊन पोहोचला जाता बिनबाद आठ या धावबेवर. जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय. जसं प्रथम फलंदाजी केली साहिल 11 शिलांदवाडी संघानं, विष्णूनं मात्र चौकात ठोकले होते. त्याच पद्धतीने मात्र श्री गणेश गोरेगाव संघाचा हा खेळाडू आहे. जसं 2 चौकात ठोकले तसे 2 षटकार देखील ठोकलेत. कहा ओळखलं जातं या कैलासला. 2 चेंडूवर 2 हाईटर मनगटी ताकदीचा 2 षटकार ठोकलेत. धावफलकाचा विचार करता धावफलक जाऊन पोहोचलं जातं बिनबाद 14 या अंकावर. टार्गेट जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय. अजून विचार केला तर 51 धावा मात्र जमा कराव्या लागतील विजयासाठी श्री गणेश गोरेगाव संघाला. जोपर्यंत कैलास मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र पाहायला गेला तर लवकर सामना फिनिश होईल यामध्ये मात्र शंका नाहीये. 2 चेंडूवर 2 मोठाले फटके आलेत. हलक्या हाताने मात्र प्लेसमेंट पंचांना बुमरा करण्याचं काम केलं. या चेंडूचा विचार केला तर उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. LB4 ची आयफील केली गेली होती, परंतु मात्र या ठिकाणी पंच देखील अनुभव आहे. भरपूर वर्षांचा अनुभव या पंचांकडे आहे. चिंतामण शेंडे या पंचांना देखील ओळखलं जात आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 14 या अंकावर. या ठिकाणी मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. पाहायला गेला तर हा चेंडू देखील आलाय निर्धाव. मॅनिटी पॉवरचं पहिलं षटक मोहनवर जबाबदारी दिली होती. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू आहे. जसं पहिलं षटक हाताळलं होतं संदीपनं तब्बल 16 धावांचं, त्याच पद्धतीने विचार केला तर पहिलं षटक हाताळतोय मोहन. या ठिकाणी विचार केला तर 14 धावा लागल्या गेल्यात. पहिली धाव जोराने कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी धावतोय. जशास तसा उत्तर आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील पाहायला गेला तर 16 धावा मात्र जमा केल्या श्री गणेश गोरेगाव संघानं. पहिलं षटक हाताळलं मोहनच 16 धावा खर्च केल्या. ज्या वेळेस श्री गणेश गोरेगाव संघ शतरक्षण करत असताना गोलंदाज होता संदीपनं देखील मॅनिटी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. जशास तसं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं सांघिक कोट्यातून दुसरं षटक मॅनिटी पॉवरचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर. हरेश आलाय. हरेशवर जबाबदारी दिली.
हा चेंडू देखील चांगला आहे. पहिला चेंडू आलाय निर्धाव. हरीशनं मात्र जबाबदारी घेतली आणि हरीशनं देखील दाखवून दिलं पहिल्या चेंडूवर की मी हे चांगल्या पद्धतीने षटक हाताळन. पहिला चेंडू आलाय निर्धाव. स्ट्राईकवर विचार केला तर संदीप. रिवाज अटॅक कॅप आहे मोठा नाही दाबा ना तोटा. हा येतोय संदीपच्या बॅट मधून चौकार. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 20 धावा. धावफलकचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 21 धावा. हा चेंडू देखील काय पाहिजे ना जमिनीला गुदगुल्या करत जातोय. कैलाच्या बॅट मधून आला हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं जाता बिनबाद 25 धावा. चला मित्रांनो शिरवली संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चिखलोली ब संघ आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा आणि आपल्याला देखील पॅनल सामोरे जावं लागेल. पॅनल्टी मात्र आपल्याला घ्यावी लागेल यामध्ये मात्र शंका नाहीये आणि पॅनल्टी देखील दिली जाईल यामध्ये देखील शंका नाहीये. कारण जे नियम आहेत जी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळली जाते ती आदिवासी अंबरनाथ अधिवेशनच्या माध्यमातून आणि जे अधिवेशन मध्ये जे नियम आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. शिरवली संघाचा संघनायक आपण आलात आपण व्यासपीठाच्या जवळ यायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी लढत आहे घरच्या मैदानावर मात्र खेळताना पाहता दुसरं षटक देखील झालं कंप्लीट आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 25 धावा. खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळलं. या मोहन 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र हरेशनच जबाबदारी घेतली. तब्बल 9 धावेचं मात्र षटक हाताळलं. चांगलं षटक देखील हाताळलं. विचार केला तर 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्या श्री गणेश गोरेगाव संघाचं. खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचलं 26 या अंकावर. 63 धावांचं मात्र लक्ष पार पाडायचंय या श्री गणेश गोरेगाव संघाला आणि ते लक्ष मात्र समोर ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप आणि कैलास. हा चेंडू बॅटच्या रिडिंग पट्ट्यात चेंडू जाईल सीमा रे कपार. रन्स मिळतील 6-6. हा येतोय श्री गणेश गोरेगाव संघासाठी कैलासच्या बॅट मधून षटकार. आपलं जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 32 या अंकावर. खऱ्या अर्थानं विचार केला तर अजून एक 30 धावांची गरज आहे. अजून 31 धावांची गरज. हो जेल उडाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुकीला माफी नाहीये. 1 बॉम्ब सी मारे कपार. रन्स मिळतील 4-4. हा येतोय कैलाच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचत बिनबाद 36 या अंकावर. ओहो हा देखील ब्रँड आहे कैलासचा. पंचांचा दोन्ही हात आकाशाकडे. हा येतोय मनगटी टाकतीचा A1 क्वालिटीचा हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं तथा बिनबाद 42 या अंकावर.
अजून 21 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. चौदा चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक वर कैलास नावाचं बादल निर्माण झालं या गोरेगाव नगरीच्या मैदानामध्ये. हे साडेबाजाडू जमिनीला गुदगुल्या करत त्या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. परंतु चेंडूला उचलबेक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धाबा दाबल लागल्या जातील. दाबलकचा विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 44 धाबा. एक शॉट बस. मित्रांनो 2 धाबा घेतल्या होत्या परंतु त्या ठिकाणी पंच देखील चांगले आहेत. कोणत्याही संघावर मात्र अन्याय होणार नाहीये. 1 धाव मात्र शॉट आहे. बघा मित्रांनो आपण एवढ्या जीवाचं रान करून आपण धाव घेतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय कैलासच्या बॅट मधून चौकार. दाबलकचा विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 47 धाबा. आरेश आहे कैलास स्ट्राईकवर. हो चांगला चेंडू आहे. पंचांना बुमरा करण्याचं काम केलं. आपलातून षटक. बघा मित्रांनो सामना आपल्या बेटीस आलाय. एका साईडनं विचार केला तर श्री गणेश गोरेगाव हा संघ स्वतःच्या मैदानामध्ये खेळताना पाहतोय आणि त्या ठिकाणी चांगलं उदाहरण देत आहे साईल 11 चिलंदवाडी. जरी राज्य तुमचा असेल तरी धुमाकूळ आम्ही घालू शकतोय. हे या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज चांगली केली जाते परंतु मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. हा जर चौकार आडला असता तर मात्र सामन्यात रंगत पाहायला मिळाले असती. दाबलकचा विचार केला दाबलक जाऊन पोहोचले दादा 1-52 धाबा. अजून विचार केला तर 7 चेंडू आणि 13 धाबींची गरज आहे. नक्कीच हा चेंडू जर आडला असता तर मात्र सामना पाहायला मजा आली असती. परंतु पाहायला गेलं तर अजूनही सामना बंद लिफाफामध्ये आहे. कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये. हा चेंडूला क्लिक केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय कैलासच्या बॅट मधून षटकार आणि पाहता पाहता 4थं षटक देखील संपलं. 6 चेंडू आणि 7 धाबींची गरज विजयासाठी. चला चिखलोली संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर सचिन. 6 चेंडू आणि 7 धाबींची गरज आहे विजयासाठी श्री गणेश गोरेगाव संघाला. जर का येणारा 5वा चेंडू जर आडला असता तर मात्र या ठिकाणी सामना रंगत पाहायला मिळाले असतं. पाहूया सचिनवर दिली जबाबदारी. 6 चेंडू आणि 7 धाबींची गरज असताना या ठिकाणी चेंडू खेळून काढला. जेल उडाला. जेल मात्र ड्रॉप होतोय. पाच चेंडू 6 धाब्यांची गरज. सिंगल झाली कंप्लीट. दाबलक जाऊन पोहोचलं 59 वर. हा चेंडू चांगला आहे. 4 चेंडू 6 धाब्यांची गरज. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल.
क्रॉस झाला आहे, ढकलून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील या ठिकाणी पाहायला गेला धावतीची संधी आहे. दोन धावा दाबल काबर ऍड केला जात आहेत. 61 धावा, 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. तीन चेंडू 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सचिन आहे गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी जेल उडालाय, जेल महत्वाचा आहे आणि या ठिकाणी कॅरी केला जातोय, जेल पकडला जातोय जेल आणि